नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर। गेली अनेक वर्ष मीरा भाईंदर कला या संपूर्ण क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक संस्था म्हणजे स्वरगंध। या स्वरगंध संस्थेचे सर्वा रामसिंग आपल्यासोबत आहेत। रामसिंग बुवांचं आपण स्वागत करूया। बुवा, 24 तास महानगरमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। स्वरगंध संस्था ही गेली अनेक वर्ष मीरा भाईंदरमध्ये कार्यरत आहे। त्या संस्थेच्या अंतर्गत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा कला जोपासण्याचा एक अविरत प्रयत्न आपल्याकडून होतो आहे। नेमकी ही संस्था कधी स्थापन झाली किंवा याची वाटचाल याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगा? नाही, 2010 साली या संस्थेची स्थापना झाली आणि गेली 15 वर्ष आम्ही संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो। संगीतातले जसे की लोकसंगीत आहे, भक्ती संगीत आहे, नाट्यसंगीत आहे, गझल आहे, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते गेले 15 वर्ष वर्षाला 2 कार्यक्रम आणि तेही पूर्णतया म्हणजे निशुल्क विनामूल्य कार्यक्रम आम्ही देत असतो। आणि प्रयत्न हाच असतो की मीरा भाईंदरमध्ये चांगल्या प्रकारचं आपलं मराठी संगीत एवढं मोठं आहे, म्हणजे एवढं अमर्याद आहे की ते इथं रुजावं असा आमचा प्रयत्न असतो। या संस्थेच्या अंतर्गत तुम्ही काही मान्यवरांचा सन्मानही करता, म्हणजे कला क्षेत्रामध्ये जी कार्यरत मंडळी आहेत त्यांचा। तर या सन्मानामागे काय उद्देश होता आपला? नाही, सन्मानामध्ये उद्देश असाच आहे की आपल्या मीरा भाईंदरमध्ये अनेक कलाकार आहेत आणि सगळ्याच कलाकारांना काय मोठं व्यासपीठ मिळतं किंवा ते टीव्हीवर येतात असं नाही। फार उत्कृष्ट कलाकार आहेत। अगदी जरी तुमचं उदाहरण घेतलं तर तुम्ही खूप उत्कृष्ट कलाकार आहात। त्यामुळे अशा लोकांना या लोकांसमोर आणायचं। आता जवळजवळ 300-400 लोक आमच्या प्रोग्रामला असतात, तर या लोकांना म्हणजे हे जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये तबलिस्ट असतील, गायक असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी घेऊन यायचं आणि त्यांना दाखवायचं किंवा मीरा भाईंदरमध्ये असे एवढे कलाकार आहेत आणि आपण कलेचाच प्रोग्राम सादर करतो, म्हणजे गाण्याचाच प्रोग्राम सादर करतो किंवा संगीताविषयक कार्यक्रम सादर करतोय, तर त्या कार्यक्रमात त्यांची ओळख आमच्या आलेल्या रसिक श्रोत्यांना व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे त्यामागचा। याही वर्षी म्हणजे 2025ला सुद्धा स्वरगंधचा एक कार्यक्रम होतो आहे। या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? नाही, आता 2025ला जो 26 फेब्रुवारीला आपला कार्यक्रम आहे भाईंदर सेकंडरी स्कूलमध्ये, संध्याकाळी 5:30 ते 8:30 मध्ये आहे। यावेळेला आम्ही लोकसंगीत हा प्रकार निवडलेला आहे। त्यामध्ये लावणी, भारूड, गवळण, अभंग असे विविध प्रकार त्या कलाकारांकडून हाताळले जातील आणि त्याचबरोबरीने एक कलाकार जसा आपण कौतुक करतो या ठिकाणी, तर म्हणून कलाकार म्हणून आपण आपल्या भाईंदर पूर्वेचे प्रसिद्ध गायक, उत्कृष्ट गायक श्री निकेत इंगळे यांची आमच्या सगळ्या टीमनी निवड केलेली आहे। त्यावेळेला सगळ्यांनी जरूर या असं मी आवाहन या व्हिडिओ मार्फत करेन। नक्कीच आपण पाहिलं की आपली महाराष्ट्रातली संस्कृती, आपली कला संपूर्ण शहरी भागामध्ये खास करून जोपासावी, ती रुजावी यासाठी स्वरगंध कला संस्था गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहेत। याही वर्षी त्यांच्या या प्रयत्नांच्या अनुषंगाने 26 फेब्रुवारी या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। जसं बुवांनी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या 24 तास महानगरच्या सर्व प्रेक्षकांना निमंत्रण असेल। आपण सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर।